दुःखमुळा चोहीकडे गाळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. किती सांगू प्रमाण बहिणाबाईंनी गोड लिहून ठेवलं. ऐका. हरी संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळा ते भाकर. किती दुःख आहे हो संसारामध्ये. इथं बसलाय तुम्ही, पण तुम्हाला चिंता कुठली आहे? घरची. खूप दुःख आहे ना तुमच्या आयुष्यात. ऐका, ज्याच्या आयुष्यात दुःख आहे ना, ते दुःख घालवण्याकरता श्री संत सद्गुरू बाळूमामा आपल्या जवळ आहेत. बाळूमामा एवढे कृपाळू आहेत, एवढे दयाळू आहेत, दिनांचा दयाळू. इतकं देतात आमच्याकडे. सगळ्यात लवकर आमच्या पदरामध्ये दान टाकणारे कोण आहेत? बाळूमामा. इथं आल्यानंतरनं, दादा मामांचा आशीर्वाद घेतल्यानंतरनं, मामांच्या पुढे जाऊन नतमस्तक झाल्यानंतर, कपाळाला भंडारा लावल्यानंतरनं, तुम्ही जर तुमचं दुःख त्या ठिकाणी सांगितलं ना, तर तुमचं दुःख कमी होणार आहे. पण कधी? या हृदयापासून, अंतकरणापासून. मग त्याकरता तुमची काय पाहिजे? निष्ठा पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा. पण आमची नेमकीच निष्ठानिष्ठी झाली. आम्ही जातो. काही लोक तर मी असे बघितले बरं का दादा. आता दादाचा चेहरा एवढा भारी आहे, हा, इतकं गोड हसतायत आल्यापासून. हा, असं माणसानं जगावं, आहे की नाही? मी म्हटलं मला काही कळेनच. म्हटलं दादा का हसताय? जीवन असं असावं माणसाचं, चेहऱ्यावर कायम हसू असावं. मला वाटायचं काही गडबड तर नाही ना इकडे, दादा नुसतं हसतायत. पण असं आनंदी असावं. आपला चेहरा ओळखा. आपल्या चेहरा समोर आरशात कधी बघितलं का लोक पळून जाते. हा, असे 12 आपल्यावर वाजलेले असतात. माणसाचा चेहरा कायम हसरा पाहिजे. हा चेहरा कधी हसरा होईल? ज्यावेळेस तुम्ही देवाला शरण जाल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा रे, तुमचं आयुष्य एवढं सुंदर आहे, एवढं गोड आहे, पण ते अजून जर गोड बनवायचं असेल, जगाचा चालक मालक आहे ना श्री संत सद्गुरू बाळूमामा, त्यांनी सुद्धा गुरु केले. आणि ज्या दिवशी त्यांनी गुरु केले ना, त्या दिवशी त्यांना अधिकार संपन्न झाला. तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयुष्यात तुमचा अधिकार तुम्हाला मिळावा, तुम्ही तुमच्या आयुष्यात गुरु करावा लागेल. मग तुम्ही जर या ठिकाणी जर संत सद्गुरू बाळूमामांना गुरु केलं, तर तुमच्या आयुष्याचं सोनं करायचंय का नाही? सोनं. काही महिला आल्यात, आता उशिरा आलात तुम्ही. काही लोकांचा संभ्रम असतो बरं का दादा मामा. उशिरा जायचं, जेवायच्या टायमिंगला जेवायचं आणि घालीन लोटा. माहितीये का, नामदेवरायांचं मागणं एवढं गोड होतं. काय होतं? आजपर्यंत आम्ही संभ्रमात राहिलो. महाराज तुम्ही पखवाज वाजवायला असता, कितीतरी ठिकाणी आरतीला गेलात, दादा तुम्ही शूटिंग करायला असतं. काय वारकरी परंपरा? आपली परंपरा. तुम्ही आपली परंपरा जपण्याचं काम करता. महाराज मंडळी, आम्ही तर धर्माचे पालन करतोच आहे. घालीन लोटांगण म्हणलं का लोक लोटांगण फिरायचं गोल, पुढून आलं माग, हाय की नाही? कधीतरी लवकर येत जा. घालीन लोटांगण, नामदेवरायांचं मागणे. देवा, मी तुला लोटांगण घालीन, तुझं चरण धरीन. आम्ही देवाला म्हणतच नाही. घालीन लोटांगण म्हणलं आम्ही म्हणतो नको. कुठून आलं? मागून आलं, पुढं गेलं. नीट भाव, त्यातला भाव समजून घ्या ना. घाली लोटांगण वंदिन सद्गुरु वाचुनी सापडी न सोय, धरावे ते पाय. जाना त्या पायापाशी कधीतरी लोटांगण घाला. देवाला आपलंसं करा. आणि मग तुम्ही सांगा. काही लोक म्हणतात भंडारा लावला आणि भंडाऱ्यामुळे माझा घसा अरे भंडाऱ्यामुळे नाही घसा बसला. तू कीर्तनाला गेला, तू कीर्तनाला बाळूमामांचा भंडारा कपाळाला लावला नाही. बाळूमामांच्या नावाने चांग भलं 1000 वेळा कीर्तन झालं, पण तू एकदा पण म्हणलं नाही म्हणून. तुम्हाला माहिती आहे, हा भंडारा म्हणजे साधा सुद्धा नाहीये बरं का. भंडारा म्हणजे संजीवनी आहे. हा समुद्र मंथनातून तयार झालेला भंडारा आहे. तुम्हाला आठवतं, आज मेंढी माऊलीची समाधी. काही लोकांना अजूनही मेंढी माऊलीचं महत्व कळालेलं नाही. बाळूमामा सकल संतांच्या मांदियाळीचा जर विचार केला ना महाराज, नामदेवराय
एका कुत्र्याच्या पाठीमागं धावतायत का? तुपाची वाटी घेऊन. अरे कोरडी भाकरी खाऊ नको. आमचे संत काय सांगतात की जर एखादा उपाशी असेल तर त्याच्यापर्यंत आपले 2 घास गेले पाहिजे. आज इथं बसलेली व्यक्ती आहे ना, देवानं आपलंसं केलंय. दादा मामा ननवरे ऐका, दशरथ पुत्र राम जन्मुनी भूवरती रामायण घडले. का असं वाक्य लिहावं वाटलं? खऱ्या अर्थानं त्या गुरुजींनी एक कविता सुंदर लिहिली, तुम्ही रोज वाचत असताल इथं. ऐका, मुखातून शब्द का निघले असतील? जी व्यक्ती आज तुमच्या समोर बसली ना, त्या व्यक्तीला एकट्याला कदाचित त्याच्या आयुष्यामध्ये एकट्याला खायला 2 घास नव्हते, पण मामांनी जर तुमचं बोट पकडलं, मामांनी जर तुमच्यावरती कृपा केली ना, तुमच्या आयुष्यात सोनं मामा करून टाकतात. एवढी पिवळ्या भंडाऱ्यामध्ये ताकद आहे. आपण एकटं मोठं नाही व्हायचं. अवघाची संसार सुखाचा, या विश्वाचा संसार सुखाचा करायचा, ही संतांची मर्यादा आहे. बाळू मामा मुक्या प्राण्यांवरती एवढं प्रेम करतात. मेंढी माऊलीची समाधी ऐका, एक तुम्हाला सोडत पुढे जाईल, जरा उशीर झाला तरी चालेल, जीवन आपला निवांत होऊ द्या. मेंढी माऊलीची समाधी आहे ऐका. मेंढी माऊलीची समाधी का बरं मामांनी त्या ठिकाणी, का मेंढी माऊलीवरती प्रेम करत असतील? अनेक त्या ठिकाणी अनेक पशु आहे, अनेक पक्षी आहेत, अनेक प्राणी आहेत. मेंढी माऊली, मामांची मेंढी माऊली म्हणजे लक्ष्मी होती. मला सांगा, एखादं लेकरू आहे ऐका, एखादं लेकरू आहे आणि त्याला जर भूक लागली आहे आणि त्याला भूक लागल्यावरती रोज किती चपाती खातोय तो? चतकोर. मावशा हो किती? तुम्ही काय कांदा लावाय गेलत्या का काय? जांभळ्या देताय तुम्ही? हा, एकदा प्रेमाने भजन घ्या. जांभळी अशी आहे, शिंक जांभळी अशी गोष्ट आहे. एकाने दिली का शेजारी, मावशी तुम्ही दिली का शेजारची, लक्ष देणार नाही कीर्तनात. सगळ्यांनी प्रेमाने हात वरती करा एकदा. बाळू मामा जांभळी घालवण्यासाठी घेतलं होतं. नाही तर म्हणताना महाराजांना आठवत नव्हतं का काय? ऐका, माझ्या कीर्तनात विनोद अजिबात नसतो बरं का, त्यामुळं भजन घेतलं लक्षपूर्वक ऐका. मेंढी माऊलीवरती जसं तुम्ही एखाद्या लेकरावरती प्रेम करावं ना, तसं मामा मेंढी माऊलीवरती प्रेम करायचे. ऐका, तुम्हाला आम्हाला कृपा करतील यात नवल नाही, मुक्या प्राण्यांवरती मामांनी कृपा करावी. अरे मामा, काही लोक अशी म्हणतात बरं का, काही काही कट्टर भक्त असतात, काही पांडुरंग म्हणलं तर पांडुरंगालाच मानणार, अजिबात सुट्टी नाही. नाही नाही, आम्ही भंडारच नाही, आम्ही काय मग कुठल्या देवाचे भक्त? इथं जे जगाचे मालक बसलेत ना, अरे बाळू मामांनी सगळ्या देवाला त्या ठिकाणी पूजलंय, सगळ्या देवांना भजलंय, सगळ्या देवांना दर्शन घेतलंय. तुम्ही ज्या पंढरपूरची वारी करता ना, त्या पंढरपूरची वारी बाळू मामांनी केलेली आहे. आणि नाही बाळू मामांना एखाद्या वेळेस जाता आलं ना, बाळू मामांचा अधिकार एवढा श्रेष्ठ आहे, बाळू मामांचा असणारा भीमा कुत्रा पंढरपूरची वारी करून यायचा. तरी काही लोक म्हणतात नाही नाही, आम्ही फक्त पांडुरंगाचेच भक्त. ऐका, सगळीकडे देव
आपल्या उद्धाराकरता आलाय. सकल संतांच्या मांदियाळीमध्ये पंढरीचा पांडुरंग परमात्म्याची भक्ती बाळूमामांच्या आईने केली आणि म्हणून त्या ठिकाणी बाळूमामा सुद्धा त्या ठिकाणी. या पुढचं सांगू, एकादशीचं व्रत करावं, द्वादशीचा मामांचा जन्म आहे. आता तुमच्या इथं प्रत्येक अमावस्याला कीर्तन आहे, त्यामुळे तुम्ही उघडून प्यायला चरित्र आहे की नाही? बरोबर, सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण थोडके मुद्दे सांगणारे ऐका. बाळूमामांचा जन्म द्वादशीचा. या पुढचं सांगू, बाळूमामांच्या तळावरती असणारा भीमाकुत्रा. अरे लोकांनी त्यांना कन्या आंबील द्यावं एकादशीच्या दिवशी खायला. अरे कुत्र्याने कन्या आंबील खायचं नाही एकादशी दिवशी. एवढी मुक्या प्राण्यांवरती सत्ता. अरे किती मुक्या प्राण्यांवरती सत्ता. एकादशीचं व्रत कुत्रा करत होता, कुत्रा, भीमाकुत्रा. काही लोकांना प्रश्न आहे, का बरं मामांच्या कुत्र्याचं आदमापूरमध्ये मंदिर आहे? तेवढा अधिकार आहे. या पुढचं सांगू, एकादशीची वारी करायला जर कुत्रा जात असेल तर आम्ही एकादशीच्या दिवशी पार्ट्या करतोय. 30 गेले कुठं? काही लोकांना म्हणलं 30 एकादशी आली, खूप चांगला पर्व काळ. ते म्हणले आम्हाला कसली एकादशी, कसलं काय बात राहिले नाही. अरे काय कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. सांगण्याचं तात्पर्य आहे की आम्ही या पृथ्वी तलावरती जगतोय ना, देवांचं चरित्र कधीतरी ऐका, त्या चरित्रातून आम्हाला समजतं. अरे मामांनी किती अधिकार, मामांचा अधिकार किती आहे. एक गोंधळी महाराज म्हणून कीर्तनकार होते. जसं दादा मामांनी आज आम्हाला इथं बोलवलं ना, तसं त्या काळामध्ये मामांच्या तळावरती कीर्तनं व्हायची. आणि आता कीर्तन म्हटल्यानंतर सगळेजण कीर्तनाला येऊन बसलेत. आणि त्या गोंधळी महाराजांना एका माणसानं भंडारा खायला घातला. भंडारा म्हणजे सेंदूर, उघडून सेंदूर जेवणात घातला आणि त्या खायला दिलं. म्हटलं देवाचं खाऊन घ्या. आपण जसं प्रत्येक भंडाऱ्याला जेवायला जातो तसं भंडाऱ्यात त्याला जेवायला बसवलं आणि त्याच्यामध्ये सेंदूर खायला घातलं. आता सेंदूर खाल्ल्यानंतर त्या गोंधळी महाराजांच्या मुखातून शब्द येणार आणि त्याला बोलवणं आलंय. मला सांगा, जर आदरणीय श्री दादा मामांनी मला बोलवलंय कीर्तनाला, मी या ठिकाणी आले आहे, तर एवढ्या श्रद्धेनं, भक्तीनं, भावानं बाळू मामांसाठी आम्ही येतोय. जर साक्षात बाळू मामांनी बोलवलं असेल तर त्या गोंधळी महाराजांची अवस्था काय असेल. त्या गोंधळी महाराजांनी विचार करावा, श्री संत सद्गुरूंनी आम्हाला बोलवलंय, मला जायचंय, तुमचा शब्द मी पाळू शकत नाही, पण माझ्या मुखातून आवाजच निघत नाही, माझा स्वरच लागत नाही, माझा घसा बसलाय, काय करू. घशातून आवाज येत नाहीये. सगळ्या लोकांनी सांगितलं, तुम्हाला मामांनी बोलवलंय ना, मग तुम्हाला यावंच लागेल. कशी बशी चाल महाराज लोकांनी म्हटली. विना दिला. आता वेळ आली गोंधळी महाराजांची, कीर्तन सादर करायचंय पण घशातून आवाजच निघत नाहीये, काय करायचं. मामांच्या भंडाऱ्याची ताकद आहे का. कीर्तन उभा राहिलं, मामा तळावरती आले, बघितलं अरे गोंधळीचा तर आवाज बसलाय, गोंधळीच्या मुखातून शब्द निघेना. 2 तास चालणार कीर्तन, पहाटेपर्यंत चाललं. मामा जवळ आले, मामांनी भंडारा घेतला आणि मामांनी भंडारा त्याच्या अंगावरती टाकला. जसं मामांनी त्याला भंडाऱ्याची अंघोळ घातली ना, तसं धडा 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 जे कीर्तनात आवाज निघत नव्हता ना, तो सकाळपर्यंत कीर्तन चाललं. गोंधळी महाराजांचं आयुष्य सुंदर झालं. गोंधळी महाराज म्हणायला लागले, जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. माझ्या आयुष्यात मला श्री संत सद्गुरूंनी काय केलं, मला खऱ्या अर्थाने या भंडाऱ्यांनी मला एवढं काही दिलंय. माझा घसा बसलेला असून सुद्धा मला इथं सेवा करता आली. गोंधळी महाराजांच्या मुखातून आवाज आहे, इको द्यायला. गोंधळी महाराजांचा आवाज मुखातून ते बोलायला लागले, आज खरी दिवाळी साजरी झाली ग, आज खरी दिवाळी साजरी झाली ग, मी बाई भंडाऱ्याला आंघोळ केली ग, आज खरी दिवाळी साजरी झाली ग, मी बाई भंडाऱ्याला आंघोळ केली ग, दिवाळी साजरी झाली ग, Bye.
झाली ग मी बाई भंडाऱ्यानं आंघोळ केली ग आज खरी दिवाळी साजरी झाली ग मी बाई भंडाऱ्यानं आंघोळ केली ग. या भंडाऱ्याची ताकद एवढी आहे. मामांना शरण गेला, मामा माझ्या मुखात एकही शब्द येत नव्हता. आज तुम्ही या भंडाऱ्याने माझ्या अंगावरती पूर्ण भंडारा टाकून दिला आणि तो भंडारा मला स्पर्श केला आणि त्या भंडाऱ्याची ताकद एवढी आहे. मामा माझ्या मुखातून शब्द निघत नव्हता. आज मी सकाळपर्यंत कीर्तन केलं. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं जर सोनं करायचं असेल तर काय अभंगाचं द्वितीय चरण सद्गुरु घ्या अपना सारे के करे सतार अपना सारे के करे सतार अपना सारे करे सतार अपना सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. एकही मिनिटाचा वेळ लागत नाही. बाळू मामांचं वाक्य आहे. बाळू मामा सांगतात माझ्या भक्तावरती जर संकट आलं ना माझ्या भक्ताच्या पायाच्या टाचखाली मी उभा आहे. फक्त भक्तांना आवाज दिला पाहिजे. ऐका किती पटकन एका मिनिटात नाही काळ वेळ तया लागे या शब्दावरती बोलते बरं का बाबा. बाळू मामांचा अधिकार एवढा, बाळू मामांच्या घोंगडीचा अधिकार एवढा. काही लोक अजूनही संभ्रमात आहेत. लोक म्हणतात कसं काय कळालं आणि काय कळालं. ऐका बाळू मामा कळायला वेळ गेला आम्हाला. बाळू मामा आत्ता आम्हाला 4-5 वर्षामध्ये कळायला लागले का. इतके दिवस का कळाले नाही. सकल संतांच्या मांदियाळीचा जर विचार केला, ज्या तुकोबारायांचा मी आज सेवेकरता अभंग निवडलाय ना एकदम सुटसुटीत, लय जड पण नाही लय अवघड पण नाही. सोपं सांगते. ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलाय ना त्या तुकोबारायांची पत्नी भंडारा डोंगरावरती तुकोबारायांनी त्या ठिकाणी नामस्मरण करत बसावं. नामस्मरणाला बसल्यावरती तुकोबारायांची पत्नी आहे का एवढी प्रेम करायची तुकोबारायांवरती. लोकांनी फक्त एवढंच लक्षात ठेवलं तुकोबारायांची पत्नी वाईट होती. तुकोबारायांची पत्नी विठोबाला शिव्या द्यायची. अरे अरे विठा मूळ मायेच्या कारट्या. पुढचं पुस्तकात बघून घ्या, इथं सांगत नाही. ऐका लोकांनी एवढं लक्षात ठेवलं. अय दादा लोकांनी फक्त एवढंच लक्षात ठेवलं. पण ऐका नीट, जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांवरती एवढं प्रेम करायची. अरे जगद्गुरु तुकोबाराय देवाचं नामस्मरण करतायत. तुकोबाराय जेवले नाहीत म्हणून तुकोबारायांची पत्नी त्यांना शिदोरी घेऊन चालली आहे. आणि शिदोरी घेऊन जात असताना ऐका
तुकोबरायांच्या पत्नीच्या पायात काटा टोचावा आणि काटा टोचल्यानंतर जगाच्या चालक मालकानं यावं. आजपर्यंत तुम्ही रामाचं चरित्र ऐकलंय, आजपर्यंत तुम्ही कृष्णाचं चरित्र ऐकलंय, आज ऐका बाळूमामांचं चरित्र. पायाला काटा टोचलाय. काही लोक म्हणतात बाळूमामा आत्ताच कसं काय कळाले आम्हाला. ऐका ऐका, कित्येक वर्षांपूर्वी संत अवताराला येतात ना, अगोदर सांगितलं जातं की अशा अशा रूपामध्ये मी तुमच्या उद्धाराकरता जन्माला येणार आहे. जगाचा चालक मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुकोबरायांच्या पत्नीच्या पायाचा काटा काढायला कोणत्या रूपात आले होते? खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी, घोंगडीवाला मध्ये झोपले. कुणाचा अवतार? अरे विश्वनियंतांनी तेव्हा सांगून ठेवलंय, या जगाचा उद्धार करण्याकरता, मी तुमचा आमचा उद्धार करण्याकरता एका संताच्या रूपामध्ये अवताराला येणार आहे. त्यांचं नाव श्री संत सद्गुरू बाळूमामा. बोला बाळूमामाच्या नावानं. पण संत जगाच्या उद्धारासाठी काय करतात? तुम्ही रानातच कष्ट करताना कधी कधी असं वाटतं चायला बापानं लय गरीबाच्या घरात दिलं वाटतं ना. 4 वेळेस महिला माझ्याकडे येऊन रडतात, ताई बापानं दारुड्याला मला लग्न करून दिलं. अरे किती दिवस बापाला नावं ठेवता, बापानं गरीब नवरा मला करून दिला. रानात खुरपत असताना दुसऱ्याच्या रानात जाऊन मला कष्ट करावं लागतात. माझ्या बापाने असं केलं, माझ्या बापाने तसं केलं, एकदम गरीब नवरा बघून दिला. किती दिवस नवऱ्याला नावं ठेवणार, किती दिवस आई बापाला नावं ठेवणार हो. आता कशा शांत झाल्या तुमच्या आवडीचं निघल्यावर. हा ऐका, किती दिवस तुम्ही नावं ठेवणार? आपल्याला वाटतं, तुम्हाला असं वाटतं तुमचाच नवरा दारू पितो, घरोघरी म्हणजे काय माझा नाही पित, इकडं काय बरं आहे करता तुमचं सांगते. तुमचं ही मावशी जाती, त्या मावशी माझा नवरा माळकरी कीर्तनकार आहे बाबा. ऐका इकडं, ही मावशी जाती त्या मावशीकडं काय म्हणते, बाई माझा नवरा दारू पिते. ऐका महिला मंडळ, तुमच्या घरातलं दुःख किती तुम्हाला त्रास देतो तुमचा नवरा, तुमच्या आईबापानं गरीब घरात तुम्हाला दिलंय ना, ह्याकरता रडत पडत बसू नका. इथं थेटेवाडीमध्ये मेंढी माऊलीची समाधी आहे, बाळूमामांचं मंदिर लवकर. आणि मी काय म्हणते ऐका, तुम्ही लवकरच मोठं मंदिर बांधा, मामांच्या मूर्त्या आणा, मी तुमच्याकरता सेवेला पुन्हा येईल, पुन्हा कीर्तन छान करेल. पण तुम्ही तुमचं दुःख सांगण्याकरता हक्काची मूर्ती इथं लवकरात लवकर बसवा. जगाचा मालक तुमच्या गावाला, तुमच्या वेशीला काहीच कमी पडू देणार नाही, एवढी ताकद बाळूमामांना. सप्ताह संपला का लवकर ठरवून टाका, कधी मूर्ती आणणारे, कधी प्राणप्रतिष्ठा करणारे, कधी अर्चना दिदींचं कीर्तन ठेवणारे. म्हणजे मीच ठरवून टाकलं. तुम्ही बोलवा नका बोलू, देव बरोबर बोलवणारे. बरोबर की नाही महिला मंडळ? मी सांगत काय होते ऐका. जर तुम्ही शेजारणीकडे जाऊन रडता, तुम्हाला माहितीये का तिचा नवरा तिला मारतो का काय करतो? तुमचा नवरा दारू पितो, तिचा नवरा तिला रोज मारतो. यापेक्षा संतांचं एक सुंदर गोड प्रमाणे काय, तुझं दुःख आहे ना, तुझं दुःख शेजारणीला सांगू नको. प्रकरण देवाला काय आवडतं? काहीच नाही आवडत. माझे भक्त येतील माझीसाठी कीर्ती, जे देवाला आवडते ते करायचं. बरं का, इकडे लक्ष द्या. काय सांगत होते मी, तुम्ही शेजारणीकडे जाऊन सांगता नाथबाबांचं प्रमाणे, तुकोबारायांची पण प्रमाणे, दोन्ही त्याची सांगड घालून सांगणारे. म्हणून म्हटलं हे सांगितलं मामा राहतील, मामा सांगितलं हे राहतील, ह्यांच्या पण आवडीचं हो द्या जरा, आहे की नाही? फार सुंदर सांगितलं. काय ही शेजारणीकडे जाते, शेजारणीला सांगते काय दुःख. तुला माहिती का बाई तिच्या घरात काय? महाराजांनी खूप सुंदर सांगितलं, किती करा शेजारणीसाठी, रोज वाटी वाटी भाजी द्या. ती म्हणणार ही असली भाजी कुठं करतात का? रानातली मेथीची भाजी काढली आणि भाजी बनवली, सुंदर बनवली, म्हणली बाई तिने काल बासुंदी दिली, ती तिची वाटी देऊन येऊ. बाई खायला लागली, म्हणते काय चवना चोथा, यात मीठ एवढं टाकतात का, कुठ एवढं टाकतो का? ऐका काय केलं, किती प्रेमानं तुम्ही बनवून दिलं. कोणासाठी? महिला मंडळ बोला, कोणासाठी? काय म्हणते ती ऐका, किती करा. या शेजारणीला, या थेटेवाडीतल्या शेजारणीला बरं नाही केलं ग बया, या शेजारणीला बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला गेलं ग बया 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 बया, मला पंढरीला गेलं ग बया. मला पंढरीला गेलं ग बया.
पंढरीला नेलं ग बया 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 बया, मला पंढरीला नेलं ग बया. चांगलं केलं का वाईट केलं? आता काही महिला अशा आहेत, तिला बळच हिने कीर्तनाला आणलं, म्हणली चल काय करायचं तुला, फुकटचं जेवण आहे. इथलं नाही सांगत, आमचं तिकडे सांग. ही म्हणली चल, ती म्हणते अगं 9 वाजले. महाराज 9 वाजले, कधी भेटणार आहे जेवण आपल्याला? तू तर म्हणली होती 9ला संपतं कीर्तन, जेवायचं निघायचं. ऐका, थेटेवाडीतली महिला काय म्हणते, या शेजारणीनं इको द्या दादा, या थेटेवाडीच्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया 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 बया, मला कीर्तनाला नेलं ग बया. जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, जे खरंच आले त्याला माहिती झालं. ऐका, भाव सोडून द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, पण ऐका आपण काय करतोय हे आपल्याला माहिती नाही, पण देवाला सगळं कळतं. म्हणून तुमचं दुःख हे इथं तिथं सांगण्यापेक्षा देवाच्या मूर्ती समोर जा, देवासमोर बसा, देवासमोर रडा आणि देवा सांगू सुख दुःख. प्रमाण आहे ना आपल्याकडे, प्रमाण आहे. संतांनी सांगितलंय तुमचं दुःख सांगण्याकरता एकमेव हक्काची जागा. बाबा मान हलायला लागली, काठी हातात आली ना, घरची किंमत देत नाही. मग ज्या दिवशी तुम्हाला घरचे विचारत नाही ना, त्या दिवशी जगाचा चालक मालक श्री संत सद्गुरू बाळूमामा आपल्या पाठीशी आहे. बाळूमामांच्या आयुष्यात काही कमी कष्ट आले का? तुम्हाला असं वाटतं सकल संतांच्या मांदियाळीमध्ये संतांच्या वाट्याला दुःख आलं? अरे ज्या माऊली ज्ञानोबा राहिला, इंद्रायणीला स्पर्श करून देत नव्हते लोक, त्या माऊलींचं दर्शन घेण्याकरता लाखो भाविक आता वाट बघत बसतात, तासन तास थांबतात. पण जोपर्यंत माऊली ज्ञानोबा होते तोपर्यंत माऊलींना लोकांनी जगून दिलत नाही. जोपर्यंत बाळूमामा होते ना, बाळूमामांना लोकांनी किती त्रास दिला. ऐका, बाळूमामा मेंढी माऊलीची सेवा करायचे, फार सुंदर आरतीमध्ये वर्णन केले. जय देव जय देव जय बाळूमामा, आरती ओ बाळू तुझं कैवल्य धामा. जय देव जय देव जय बाळूमामा, आरती ओ बाळू तुझं कैवल्य धामा. मेंढ्या राखी तो नातानात, मुक्या प्राण्यांवर पार प्रीत. नीतीने वागावे कमी नाही होत, उणमत्ताला मामा शासन करीत. जय देव जय बाळूमामा, आरती ओ बाळू तुझं कैवल्य धामा. बाळूमामांची आरती एवढी गोड आहे, कधी जर ऐकत असाल ना डोळे बंद करायचे, इतकी सुंदर आरती आहे. जो बाळूमामांनी ज्यावेळेस गुरु केले ना, मामा असं कुणाचं बी ऐकत नव्हते. अर्चना दीदींनी सांगितलं आणि लगेच ऐकलं. असं होत नाही. ऐका, मी एवढं ओरडून सांगते टाळी वाजवा, तुम्ही टाळी वाजवली लगेच होतं का? बाळूमामा जसं का सांगितलंय खैराचा इंगळा. ऐका, जगाच्या विश्वनियंत्याने सांगितलं, जगाच्या मालकाने सांगितलं. इथं समोर बसलेले बाळूमामा आहेत ना, जगाचा चालक मालक. ऐका, मी का वारंवार म्हणते बाळूमामांची मूर्ती लवकर, मी वर्णन सांगते. तो देव कसा आहे, तो कसा आहे बघण्याकरता मामा पाहिजेत की नाही? काय म्हणता गावकरी? झोपले का काय? मी काय म्हटलं? माझ्या मुखातून शब्द काय केला? काय म्हटले मी? हात केला तर माझा देव तिथं पाहिजे की नाही? मग लवकरात लवकर मामांचं सुंदर मंदिर मोठं उभा करा, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करा. आज जगाच्या पाठीवरती बाळूमामा आमच्या सगळ्यांसाठी करायला तयार आहे. जगाचा मालक आमच्यासाठी करायला तयार आहे. मी नेमकं मूर्तीवरती होते, मग माझी लिंक लागत नाही. जगाचा मालक आपल्यासाठी करायला तयार आहे ना. या जगाच्या मालकाला विश्वनियंत्याने सांगितलं काय, की तुला गुरु करावं लागतील. जगाचा चालक मालक साधा नाहीये. देवानं सांगितलंय मला तुला गुरु करावं लागतील. तुला जर या विश्वाचं कल्याण करायचंय ना, तर तुला गुरु करावं लागतील. गुरु करायचंय, पण मी आता गुरु कोणाला करू? गुरु करण्याकरता गुरुला शोधत फिरत होते. मला सांगा, तुम्ही सगळेजण बसलात, सगळ्यांकडे जाम पैसे आहेत बरं का, पण आता कोणी पैसे वर काढू नका. हाय ना सगळ्यांकडे पैसे मावशा हो? मला सांगा, तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलला बॅलन्स आहे फोन पेला?
कोटी, लाख, 1.5 लाख. आमच्या पखवाजाचार्य महाराजांचं नाव काय? तेजस महाराज. तेजस. वा. तेजस महाराजांच्या फोन पेले 40 लाख रुपये आहेत. हा, पण आता ते 40 लाख रुपये फक्त मलाच माहिती आहे. आहेत का महाराज? हाय हाय हाय. आम्ही काही गरीब वाटलो काय तुम्हाला? 40 लाख रुपये आहेत हे कुणाला माहिती? फक्त तेजस महाराजांना. आता मला सांगा, तुमच्या खिशात किती पैसे हे फक्त तुम्हाला माहिती. देव असा आहे, देवानं सांगितलं. तुम्हाला जर वाटत असेल ना मला गुरु व्हायचं. गुरु मुळे महाराज आहेत ना, त्या ठिकाणी बसलेले होते. मुळे महाराज म्हणले, का रे कुणाला शोधतोय? गुरु पाहिजे. अरे मी ऐक इथं बसलेला, मला गुरु कर की. मग मी गुरु तुम्हाला करून घ्यायला तयार आहे, पण मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. कोणता प्रश्न? माझ्या खिशामध्ये आता किती पैसे आहेत ना, मला तेवढं सांगायचं. सांगू शकता माझ्या फोनपेला किती बॅलन्स आहे अंदाजे? सडळ हाताने. माझ्या मोबाईलला किती बॅलन्स आहे कोणी सांगू शकतं? नाही सांगू शकत. अंदाज नाही. माणसाच्या कपड्यावरनं माणसाची पारख नाही होऊ शकत. एखादा फाटक्या कपड्यातला माणूस कोटीच्या गाडीत बसू शकतो. हा, ऐका. मामांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगा म्हटले, काय नक्की किती रुपये असतील? मुळे महाराजांनी अगदी बरोबर उत्तर दिलं. म्हटले, तुझ्या खिशामध्ये 120 रुपये आहे. तू जे भूत काढलं ना त्याचे 120 रुपये आले. त्यांनी ते बरोबर सांगितले. त्या दिवसापासून ठरवलं, मुळे महाराज माझ्या आजपासून गुरु आहेत. तुमचे गुरु कोण आहे? हा, कधी माळ घातली कधी काढली. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु तेथे ज्ञान. माऊलींनी ओवी दिली आहे, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान अतिजैसे. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया. 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 सापडीना सोय धरावे ते पाय आधी आधी. आपल्या आयुष्यात जीवनात जर काही परिवर्तन करायचं असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल? सेवा करावी लागेल. भंडाऱ्यामध्ये किती ताकद आहे तुम्हाला माहिती आहे. भंडाऱ्याचा महिमा तुम्हाला कळालाय. याही पुढे जर सांगू, मामा तुम्हाला कुठलाही रोग झालेला तो बरा करू शकतात. कशाच्या जोरावरती? इथं काहीच नाही आहे. इथं फक्त भंडारा ह्याची गंध. इथं फक्त भंडाराच आहे. भंडारा ही संजीवनी आहे.
काही लोक, तुम्हाला असं वाटतं ना जगाच्या पाठीवरती तुमचं दुःख नाहीसं व्हावं. अरे प्रत्येकाचं दुःख कमी केलं. मारुती भोसले नावाचा मामांचा निस्सीम भक्त होता, एवढी भक्ती करायचा. मला तर वाटतं सगळ्यांचा हा जवळजवळ हा मुद्दा पाठच झालेला आहे मारुती भोसलेचा. का? कारण की लोकांपर्यंत पोहोचलं त्या मारुती भोसलेला अर्धांग वायू, म्हणजे तुमच्या शुद्ध मराठी भाषेमध्ये काय, हा मराठी भाषेत काय, पॅरिलिस. बर, हा असा अर्धांग वायू कोणाचाच बरा होत नाही. आपल्याला जर रोग झाला तर आपण विचार करतो त्याला पॅरिलिस झाला, उठता येत नाही, बसता येत नाही. ऐका, ज्याला पॅरिलिस झालाय अशा लोकांचे आजार इथं आल्यावरती बरे झालेत. दादा मामा म्हणजे साक्षात गुरुचा आशीर्वाद आहे, बाळूमामांचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती. कितीतरी लोकांचे रोग या ठिकाणी आल्यावरती बरे होत आहेत. मामांची संजीवनी ज्यांच्याकडे आहे ना त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. यापुढचं सांगू, किती लोकांचे आजार बरे होत आहेत, एकही रुपया त्यांच्याकडून घेतला जात. निस्वार्थी सेवा, देवाला ते आवडतं. तुम्ही माझ्यासाठी काय करता, एकही रुपया त्यांच्याकडनं न घेता कितीतरी लोक सुखानं समाधानानं जगतायत. तुम्हाला सांगू, जगाच्या पाठीवरती त्या मारुती भोसलेला एवढा रोग झालेला. त्यांनी विचार केला, मामा मी तुमची भक्ती करतो माझी. मामा म्हणतात, मला तुझ्याकडून काहीच नकोय, तुला जे काय करायचं ना माझ्या मंदिरावरती येऊन माझ्या मंदिरासाठी सेवा कर. तू सेवा केली का तुला मेवा भेटल. या पुढचं सांगू, मामांच्या समोर गेलात, मामांना सांगितलं तुमचं दुःख, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मामांपुढे सांगितलेत ना, ते मामा बरं करतात. मामांच्या पुढं गेलेला एकही व्यक्ती रिकाम्या हाताने परत माघारी येत. प्रत्येकाच्या झोळीत काही ना काहीतरी मामा देतात. मारुती भोसले मामांजवळ गेलेत. मारुती भोसलेने सांगितलं मला काहीतरी बरं करा, लवकर काहीतरी पर्याय द्या. मामांनी सांगितलं काहीच करू नको, तू मेंढी माऊलीची सेवा कर. सेवा कर? मामा कशी सेवा करू, मला चालता येत नाही, बोलता येत नाही. मला सांगा, निष्पाप असणारी मेंढी माऊली कचरा खायला चालली आहे, कचरा खायला चाललेली कसा आवाज देऊ, कसं तिला बोलू. मामा मला उठता येत नाही, बसता येत नाही. मामांनी सांगितलं तुझ्यासोबत माझ्या भीमा कुत्र्याला घेऊन जा, भीमा कुत्रा मेंढी माऊलीची राखण करण. मारुती भोसले झाडाखाली बसवलं मारुती भोसले लोकांनी नेऊन. पुढे मेंढी माऊली सगळे चरतायत. आता मेंढी माऊली चरत असताना मेंढी माऊली कचरा खायला चालली. मारुती भोसलेला काहीच करता येईना. मारुती भोसलेला वाईट वाटलं, देवानं मला जन्म दिलाय, 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, पण मला सेवा करता येत नाही. इथं बसलोय आपण, आपल्याला 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, जे काही काम पडेल. आता इथं एवढ्या महिला काम करतायत ना, सांगेल मामा त्यांच्या आयुष्यात त्यांच्या सगळ्यांच्या घराचं गोकुळ करणार आहेत, गोकुळ. कारण की त्यांनी एक लाटलेली चपाती, त्यांनी एक चिरलेला कांदा, त्याच्या दुप्पट आणि तिप्पट समाधान त्यांच्या घरामध्ये देणार आहेत. एवढा अधिकार बाळू मामांचा. मामांनी विचार केला, मला नाही करता येणार. मारुती भोसले बसले तिथं, विचार करतायत. मेंढी माऊली कचरा खायला चालली आहे, कुत्रा समोर, कुत्रा चाललाय, मेंढी माऊलीला मागे ओढतोय. मारुती भोसलेच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. अरे ज्या माणसाचा जन्म मला मिळालाय, 2 हात 2 पाय सगळं काही आहे, पण मला सेवा करता येत नाही. मारुती भोसले उभा राहायला जागेवरती. मारुती भोसलेने विचार केला, अरे मी फक्त बाळू मामांचं नाव घेतलं, मला उठता येत नव्हतं. मी जागेवरती उठून उभा राहिलो, बाळू मामांचा भंडारा घेतला आणि भंडारा कपाळाला लावला. मारुती भोसले सांगतोय, अरे मामा तुमची सेवा केली तर मला एवढं सुंदर आयुष्य दिलं. ज्या माणसाला उठून उभं राहता येत नव्हतं मामा, तुमच्यामुळे मी आज उठून उभा राहिलोय. मारुती भोसलेने भंडारा उचलला, भंडारा कपाळा लावला आणि म्हणायला लागला, भंडारा लाटी हाती घोंगण काठी, भंडारा लाटी हाती घोंगण काठी, राखी तो धर बाळू मामाच्यासाठी, 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 भंडारा लाटी हाती घोंगण काठी, भंडारा लाटी हाती घोंगण काठी, राखी तो धर बाळू मामा
राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी. बाळू मामांसाठी मारुती भोसलेने काय केली? मेंढर लागली, सेवा केली, मेवा मिळाली. इथं आज या सप्त्या करता ज्यांनी ज्यांनी काय काय केले ना, प्रत्येक गोष्ट देवापर्यंत पोहोचणार आहे. तुम्हाला असं वाटतं आपण इथं दक्षिणा दिली, दक्षिणा दिली, देवाला काय कळणार आहे? या कीर्तनासाठी साऊंड सिस्टीमचा खर्च मी उचलला, देवाला काय कळणार आहे? या महाराजांचा खर्च मी उचलला, देवाला काय कळणार आहे? अरे येडा आहे तू इथं बसलाय, तू काय करतोय ते सगळं देवाला कळतं. फार सुंदर सांगितलं एका ठिकाणी, ऐका. महिला मंडळ, तुम्हाला असं वाटतं दानपेटीत आम्ही 5 रुपयाची फाटकी नोट टाकली, देवाला काय कळणार? अरे फाटकी टाकली का चांगली टाकली हे फक्त तुला माहितीये, पण देवाला तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. नाही ना टाकली फाटकी नोट, नाही ना टाकली कोणी? खरं आहे का?